आज आपण कढी आणि भजी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेतलेले आहे। इथे 2 वाट्या ताक घेतलेलं आहे आणि थोडंसं बेसन मी पाणी घालून लावून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी करूयात। थोडंसं तेल घेऊन वाटलेला वाटण त्यामध्ये घालून ते छान परतून घेऊया आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालूया। ते छान परतलं की मग आपण 2 वाट्या ताक ते घालूयात आणि ते पण छान ढवळून घेऊया। एकसारखं मंद गॅसवर ढवळत राहूया जोपर्यंत त्याला उकळी येत नाही। थोडासा मी कढीपत्ता घालायला विसरले होते, मी वरतून घालते कढीपत्ता आणि जे बेसन पीठ कालवलं होतं ते सुद्धा घालूयात। मंद गॅसवर सतत ढवळत राहिल्यामुळे कढी फुटत नाही आणि मीठ पण आपण शेवटी घालत आहोत। एक उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालूयात आणि मग थोडंसं मीठ घालूयात आणि ते सतत ढवळत राहूयात म्हणजे कढी फुटणार नाही। आणि आपण वरतून कोथिंबीर घालत आहोत आणि आपली ही कढी तयार आहे। डाळ भाताचा कंटाळा आला की आपल्याला ही कढी भजी नेहमीच खावीशी वाटतात। इथे 1.5 वाटी मी बेसन घेतलेले आहे, त्यामध्ये मगाशी वाटलेला थोडासा मसाला मी काढून ठेवला होता तो घालते आणि थोडी पालकाची पाने घालून थोडंसं मीठ घालून त्याच्यामध्ये ओवा, थोडीशी हळद, तिखट, मीठ असं सर्व घालून मी एकत्र करते। अशा ह्या आंबट गोड वाफळत्या कढीबरोबर अशी भजी त्यामध्ये घातली की खूपच छान लागतात, जेवणाची रंगतच वाढते। आणि हे आपले भज्याचे पीठ तयार करून झालेले आहे, त्यामध्ये मी थोडेसे पाणी घालून ते सरसरीत करते। तुम्ही बघू शकाल त्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे आणि मी इथे थोडेसे तेल तापत ठेवून त्यामध्ये हे भजी घातलेले आहेत। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि पूर्वाच किचनला फॉलो करत राहा। अशी ही गरमागरम भजी आणि कढी तयार आहे। धन्यवाद।